नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारत आनी ऑस्ट्रेलियेन संरक्षण आनी सुरक्षा सहकार्याचेर नवें संयुक्त घोशणापत्र मंजूर केलां. भारताक ऑस्ट्रेलियेन युरेनियमाची दीर्घकाळ पुरवण करपाचें मान्य जालां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज न्यूझीलंडाच्या 2 दिसांच्या भोंवडेर ऑकलँडात पावतले. सुरक्षीत शिमो, समृद्ध शीम वाठार आनी जागृत समाज एकठांय येवन देश सुरक्षीत करूंक शकता अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी सांगलें. आनी फुटबॉल विश्वचषकांत फ्रांसान मोरक्कोचेर 2-0 अशी मात करून उपांत्य फेरयेंत सुवात मेळयली. आतां पुराय खबरो. भारत आनी ऑस्ट्रेलियेन संरक्षण आनी सुरक्षा सहकार्याचेर नवें संयुक्त घोशणापत्र आनी दर्यावेल्या सुरक्षा सहकार्याचो आराखडो आपणायला, जाका लागून मुक्त, उक्ती आनी समावेशक अशी भारत पॅसिफिकाक चालना मेळटली. काल मेलबर्नांत जाल्ल्या 3ऱ्या ऑस्ट्रेलिया भारत वर्सुकी फुडाऱ्यांच्या शिखर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष अँथनी अल्बानीस हांचे मदीं प्रतिनिधी मंडळ पावड्याचेर जाल्ले उलोवणे उपरांत ही कबलात जाली. उलोवपा उपरांत संयुक्त पत्रकार निवेदनात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें की भारत पॅसिफीक हो फकत 2 महासागरांचो केंद्रबिंदू न्हय, तर भारत आनी ऑस्ट्रेलिया सारक्या समान विचारांच्या लोकशाय देशांची आकांक्षा दर्शयता. प्रसार माध्यमांक म्हायती दितना विदेश वेव्हार सचीव विक्रम मिस्री हांणी सांगलें की भारताक ऑस्ट्रेलियन युरेनियमाची दीर्घकाळ पुरवण करपाची प्रशासकीय वेवस्था दोनूय वटांनी मान्य केल्या. हे कबलाती वरवीं भारताची निवळ उर्जा कार्यावळ घटमूट जातली अशी अपेक्षा आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज न्यूझीलंडाच्या 2 दिसांच्या भोंवडेर ऑकलँडात पावतले. प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडांतले तांचे समकक्ष क्रिस्टोफर लक्सन हांचे कडेन उलोवप करतले. फाटल्या 2 वर्सांत खासा करून वेपार आनी वाणिज्य तशेंच संरक्षण मळार म्हत्वाची प्रगती जाल्ल्या द्विपक्षीय संबंदांचो दोनूय फुडारी नियाळ घेतले. 40 वर्सां उपरांत भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पयली न्यूझीलंड भेट आसतली. प्रधानमंत्री मोदी नामनेच्या वेवसायीक आनी खेळा व्यक्तीं कडेन संवाद सादतले. भारत आनी न्यूझीलंड हांचे मदीं आशिल्ल्या घटमूट संबंदांचे प्रतीक म्हणून प्रधानमंत्री हे भेटे वेळार भारतीय लोकांच्या मेळाव्याक संबोधीत करपाचे आसात. सुरक्षीत शिमो, समृद्ध शीम प्रदेश आनी जागृत समाज एकठांय येवन देश सुरक्षीत करूंक शकता अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी सांगलें. नवी दिल्लीत शिमेवेल्या जिल्ल्यांतल्या पुलीस अधीक्षकांच्या परिशदेंत गृहमंत्री उलयताले. देश पुरायपणान घुसखोरी मुक्त करपा खातीर सरकार एक घटमूट वेवस्था तयार करता. ह्या उपक्रमांतल्यान स्थलांतर आडावपाचे, नोकऱ्यो निर्माण करपाचे, सरकारी कल्याणकारी येवजण्यांची 100% अंमलबजावणी करपाचे यत्न सुरू आसात अशें गृहमंत्री अमित शाह हांणी व्हायब्रंट व्हिलेज कार्यावळीचो उल्लेख करतना सांगलें. भारत देश 21व्या शेंकड्यांतले विकसीत राष्ट्र जावपाचे दिकेन वाटचाल करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें. आयचो भारत हो अदीक प्रगत करपाच्या आनी अदीक यश मेळोवपाचेर विश्वास दवरपी आसा अशें प्रधानमंत्र्यांनी नमूद केलें. मेलबर्नांतल्या एका सामाजीक कार्यावळींत उलयतना प्रधानमंत्र्यांनी सिडनींतल्या भारतीय समुदायाच्या वांगड्यांबरोबर जाल्ले भेटेचो उगडास काडलो. मैं जब साल 2014 में ऑस्ट्रेलिया आया था तो 28 साल के बाद भारत का कोई पीएम यहां पहुंचा था. तब मैंने कहा था कि अब आपको 28 साल इंतजार नहीं करना पड़ेगा. पिछले 12 वर्षों में मैं तीसरी बार यहां आया हूं, यानी इस बार हैट्रिक लगी है. ये दिखाता है कि भारत और ऑस्ट्रेलिया के रिश्ते किस ऊंचाई पर है. भारतात कुशळ कामगार, घटमूट संस्था आनी नवनिर्माण हाका लागून जागतीक क्षमता केंद्रां खातीर जीसीसी सगळ्यांत चड पसंत आशिल्ल्या सुवातीं मदीं भारत आसा अशें अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी सांगलें. नवी दिल्लीत जाल्ल्या CII नॅशनल जीसीसी बिझनेस समीट 2026त उलयतना अर्थमंत्र्यांनी देशांत 2100 वयर जीसीसी आसात, जातूंत 23 लाखां परस चड लोकांक थेट काम मेळटा अशें नोंद केलें. ह्या केंद्रांतल्यान वर्सुकी सुमार $100 अब्ज येणावळ मेळटा. अभियांत्रिकी, संशोधन, कृत्रीम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, अर्थ, उत्पादन, डिझायन आनी डेटाशास्त्र एकठांय करून ही केंद्रां नवनिर्माणाक पोसवण दितात अशें तिणी अधोरेखीत केलां. अर्थमंत्र्यांनी मुखार नमूद केलें की बहुराष्ट्रीय कंपनी भारतात आपली क्षमता केंद्रां स्थापन करपाक चडांत चड उत्सूक आसात. भारताची जीसीसी पर्यावरण यंत्रणा संवसारांतल्या सगळ्यांत व्हडल्या संघटीत गिन्यान निर्यात केंद्रांचें प्रतिनिधित्व करता हाचेर
तिणें भर दिलो. भारताची आकांक्षा फकत जागतीक क्षमता केंद्रांक यजमानकी दिवप न्हय तर फुडल्या तंत्रज्ञान आनी उद्देगांत फुडाकार घेवप ही आसा अशें तिणें सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळीं 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळीं 8:40 आनी सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आतां मुखावेल्यो खबरो. भारत आनी ऑस्ट्रेलिया हांणी युरेनियम पुरवण आनी म्हत्वाच्या खनिज कॉरिडॉराचेर इतिहासीक समजिकायेच्या करारांचेर सयो केल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांचे ऑस्ट्रेलियन समपदस्त अँथनी अल्बानीस हांणी काल मेलबर्नांत आयोजीत केल्ल्या तिसऱ्या ऑस्ट्रेलिया भारत वर्सुकी फुडारी शिखर परिशदेंत वांटो घेतलो. ह्या वेळार तांच्यांनी द्विपक्षीय संबंद अदीक घटमूट करपाच्या उद्देशान शिष्टमंडळ स्तराचेर चर्चा केली. शिखर परिशद सोंपल्या उपरांत व्हिक्टोरियाच्या गव्हर्नमेंट हावसांत दोनूय प्रधानमंत्र्यांनी जोड पत्रकार परिशद घेतली. दोनूय फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंदांतल्या म्हत्वाच्या बदलांक येवकार दिलो आनी प्रादेशीक स्थिरताय, उर्जा, संरक्षण आनी तंत्रज्ञान नवनिर्माणा खातीर सहकार्य आराखड्याक निमणें रूप दिलें. इंडो पॅसिफीक वाठारांत शांतिकाय आनी स्थैर्य सुनिश्चित करपाच्या उद्देशान दोनूय देशांनी संरक्षण सहकार्याच्या इतिहासीक जोड घोषणापत्राचेर सयो केल्यो. हे विशीं उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें की हमारे मैरीटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, आज हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की. प्रस्तावित एक राष्ट्र एक वेंचणूक कायद्याची तपासणी करपी संयुक्त संसदीय समिती आयज आनी फाल्यां गोंयांत व्यापक सल्लामसलत करतली. समिती आपल्यो शिफारसी करचे पयलीं समाजांतल्या वेगवेगळ्या वर्गांतले विचार एकठांय करपा खातीर देशव्यापी संपर्क मोहिमेचोच एक भाग म्हणून ही समिती गोंयाक भेट दिवपाची आसा. फुटबॉल विश्वचषकांत फ्रांसान मोरोक्कोचेर 2-0 अशी मात करून उपांत्य फेरयेत सुवात मेळयल्या. अमेरिकेंतल्या बॉस्टन शारांत जाल्ले पयले क्वॉर्टर फायनल मॅचींत पयल्या अर्दात गोल जावंक नाशिल्ले. दुसऱ्या अर्दात कायलियम एमबापेन 60व्या मिनटार आनी ओस्मान डेम्बेलेन 66व्या मिनटार गोल करून फ्रांसाक जैत मेळोवन दिले. पिरायेच्या 30व्या वर्सा पयलीं 20 विश्वचषकांत गोल करपी एमबापे हो पयलो खेळगडो जाला. फ्रांस सेगीत तिसरे खेपे विश्वचषक उपांत्य फेरयेत पावला. आयज रातीं दुसरे क्वॉर्टर फायनलींत स्पेन बेल्जियमा आड खेळटलो. मजगतीं नॉर्वे इंग्लंडा आड खेळटलो आनी अर्जेंटिना स्वित्झर्लंडा आड खेळ जावपाचो आसा. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी बटरफ्लाय अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 7चें उक्तावण केलें. ही सर्त बांबोळे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम हांगा सुरू आसा. टेबल टेनिस खेळाचो प्रचार आनी प्रसार करून खेळगड्यां खातीर संवसारीक मळावेली माची उपलब्ध करून दिल्ल्या बद्दल आयोजकांची मुखेलमंत्र्यांनी तुस्त केल्या. गोंय सरकार राज्यांत खेळा मळार लागपी मुळाव्यो सुविधा घटमूट करपाक आनी तरणाट्या खेळगड्यांक उर्बा दिवपाक सदांच तेंको दिता. गोंय हे राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे पसंतीचे केंद्र म्हूण उदयाक येत आसा अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी म्हळें. भारतीय हवामान खात्यान आयज उत्तराखंडात एकसुरे सुवातांचेर घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. जाल्यार अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम आनी उत्तर प्रदेशांतल्या कांय वाठारांनी आयज व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. फुडल्या 3 ते 4 दिसांत दिल्ली, हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, बिहार, उदेंत मध्य प्रदेश आनी मध्य महाराष्ट्रांत लेगीत मोठो पावस पडपाचो अदमास आसा. मजगतीं आयज सकाळीं सावन राष्ट्रीय राजधानीच्या जायत्या वाठारांनी पावसान कांय प्रमाणात हजेरी लायल्या. हवामान खात्यान राष्ट्रीय राजधानीत येलो अलर्ट जारी केला.
आतां खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. भारत आनी ऑस्ट्रेलियेन संरक्षण आनी सुरक्षा सहकार्याचेर नवें संयुक्त घोशणापत्र मंजूर केलें. भारताक ऑस्ट्रेलियन युरेनियमाची दीर्घकाळ पुरवण करपाचें मान्य जालां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज न्यूझीलंडाच्या 2 दिसांच्या भोंवडेर ऑकलंडात पावतले. सुरक्षीत शिमो, समृद्ध शीमप्रदेश आनी जागृत समाज एकठांय येवन देश सुरक्षीत करूंक शकता अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी सांगलां. फुटबॉल विश्वचषकात फ्रांसान मोरोक्कोचेर 2-0 अशी मात करून उपांत्य फेरयेत सुवात जोडली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें आयज सांजे 6:30 नमस्कार.